Praise the Lord, everybody. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. Welcome to our YouTube channel. YouTube चॅनलला स्वागत आहे. If you are not subscribed, जर सबस्क्राइब केले please नसेल subscribe तर सबस्क्राइब करा, so that you will be the first person to see our videos. की जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम व्हिडिओ मिळतील. And also share to your friends तुमच्या मित्र परिवारासाठी so देखील that they शेअर करा, also will be की blessed. जेणेकरून तेही आशीर्वाद Today घेतील. is a Good Friday. आज गुड फ्रायडे आहे Good Friday is a day when we remember that Jesus died. आणि गुड फ्रायडे हा असा दिवस आहे, उत्तम शुक्रवार, की ज्या दिवशी आपण प्रभू येशूच्या बलिदानाचा विचार करतो. Jesus came, प्रभू येशू आला, Jesus born, त्याचा जन्म झाला, He died, तो आपल्यासाठी मरण and He पावला raised from the dead. आणि मृत्यूमधून तो पुनरुत्थित झाला. In many churches, अनेक मंडळांमध्ये they fast for 40 days, 40 दिवस ते उपवास धरतात and after 40 days they come to church आणि 40 दिवसानंतर ते चर्चला येतात and they listen the same 7 sayings of Jesus. आणि तेच ते 7 वाक्यांवर ते ऐकतात, त्यावर मनन करतात. Every year they will come and they will do the same thing. दरवर्षी ते येतात आणि त्याच त्या गोष्टी करतात. Same sayings, same preaching, same points, everything is same. 7 वाक्य त्यावर ऐकणं, त्या रूढी परंपरेप्रमाणे दरवर्षी ते तेच करत असतात. And we don't want to think new things, new revelation, what God is doing in this world today. आणि लोकांना नवीन गोष्टी करायला नको, नवीन त्यांना रेव्हलेशन नको आणि जुन्या रूढी परंपराने त्यांना वागायला हवं. And first saying of Jesus is, Father, please forgive them. आणि पहिलं वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताचं की हे पिता त्यांना क्षमा So कर. everybody will listen very carefully about the forgiveness. आणि सगळेजण खूप काळजीपूर्वक त्या क्षमेबद्दल ऐकतात, But they will not forgive. परंतु ते दुसऱ्यांची क्षमा They करत will नाही. fast, they will come to on Good Friday, they will listen 3 hours, but they will not forgive. उपवास ते करतील, ते वचन ऐकतील क्षमेबद्दल, सर्व काही करतील, परंतु ते इतरांची क्षमा मात्र करणार But नाही. God don't want us to be like that. आणि देवाला आपण असे नकोय. We should listen and we should do accordingly. आणि देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या वचनानुसार वागणारे आणि चालणारे असायला हवे. Many husbands, they don't forgive their wife. अनेक पती त्यांच्या पत्नीला क्षमा करत नाही They will remember all her bad things. आणि ते तिच्या जीवनाच्या सर्व वाईट गोष्टींचा विचार करतात. Many wives, they will not forgive their husband. अनेक पत्नी त्यांच्या पतीला क्षमा करत नाही She will remember all the bad things about her husband. आणि ते सर्व त्या पतीच्या वाईट गोष्टींच्या सवयींबद्दल, स्वभावाबद्दल विचार करत And असते. she will insult her husband. आणि पतीचा अपमान करत असते. And husband will ill-treat, or he will maybe sometime abuse her physically or verbally. आणि पती देखील पत्नीवर प्रीती करत नाही वचनाप्रमाणे, तर तिला तो छळतो, कदाचित शारीरिक तिच्यावर अत्याचार देखील करत असेल. Maybe children will not forgive their parents. कदाचित मुलं त्यांच्या आईवडिलांना क्षमा करत नाही. They will say, what my father did for me, what my mother did for me, कदाचित because of them I am like this. कदाचित ते असा विचार करतात की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काय केलं, त्यांच्यामुळे मी असं झालो. So we don't want to forgive each other. आणि जगामध्ये ही स्थिती आहे, कोणालाच कोणाची क्षमा करायला The नको. Bible tells us that we should forgive our enemy. परंतु पवित्र शास्त्र सांगते की आपण आपल्या शत्रू आहे त्याची क्षमा करायला हवी. So this is what the Good Friday is. आणि हाच तो उत्तम शुक्रवार आहे. Jesus came and he died. प्रभू येशू आला, तो मरण पावला And he suffered for us. आणि आपल्यासाठी तो त्रासामधून गेला. That's why it is called Good Friday. आणि म्हणून त्याला उत्तम शुक्रवार म्हटलं आहे. Because of his death, त्याच्या मृत्यूमुळे we have a life. आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. He took that death on himself. त्याने ते मरण स्वतःवरती घेतलं. We don't have to die आपल्याला मरण्याची गरज नाही, because he died. कारण तो आपल्यासाठी मरण पावला. We born once आपण एकदा जन्मलो and we will die once. आणि एकदाच मरणार. But if we believe in Jesus, परंतु जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला we will die once, तर आपण एकदा मरणार, not twice. दोनदा नाही. Bible talks about the second death. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा दुसऱ्या मरणाबद्दल बोलतो. Bible talks about second death. पवित्र शास्त्र हे दुसऱ्या मरणाबद्दल बोलतं. We have 2 deaths. 2 मरण आपले आहेत. One is physical एक शारीरिक and another is eternal. आणि दुसरं म्हणजे सार्वकालिक. Jesus came प्रभू येशू आला so that we should not have eternal death. की जेणेकरून आपल्याला सार्वकालिक मरण येणार नाही. Jesus did not come to establish religion. प्रभू येशू ख्रिस्त हा धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही, Jesus came to build relation. तर प्रभू येशू ख्रिस्त हा नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी आला.
Jesus came to restore the relation. प्रभू येशू ख्रिस्त हा नातेसंबंध टिकवण्यासाठी, जोडण्यासाठी आला. Relationship between God who is in heaven and man. आणि नातेसंबंध हे स्वर्गीय पित्यामध्ये आणि मनुष्यामध्ये जोडले जाणे. Relationship between God who is alive and who is in heaven. आणि नातेसंबंध हे त्या स्वर्गीय पित्यामध्ये आणि मनुष्यामध्ये. Jesus came to build those relationships. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे नातेसंबंध जोडण्यासाठी आलेला आहे. In the Garden of Eden, एदेन बागेमध्ये because of sin, the relationships were broken. पापामुळे ते नातेसंबंध तुटले गेले होते. But Jesus came to build that relationship. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हे नातेसंबंध पुन्हा जोडण्यासाठी आला आहे. If you believe in Jesus, जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवणार, He will restore your broken relationship. तर तो तुमचे तुटलेले नाते पुन्हा प्रस्थापित करणार आहे. Your life will be changed. तुमचे जीवन हे बदलले जाईल. He will forgive your sin. तो तुमच्या पापांची क्षमा करेल. Because He died not because He committed any sin. तो मरण पावला यासाठी नव्हे की त्याने काही पाप केलं. He died because of our sin. तर आपल्या पापामुळे त्याने तो मृत्यूदंड स्वीकारला. He took that punishment. त्याने ते शिक्षा ती स्वीकारली. You must be remembering the story when you were child. ज्यावेळेस तुम्ही लहान होते त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट आठवत असेल. That mother takes the punishment of her son. की मुलाची शिक्षा आईने स्वतःवर घेतली. Son commits some mistakes. मुलाने काहीतरी चूक केली. Now daddy will come and beat the son. आता वडील येऊन त्या लेकराला मुलाला मारणार. So mother comes in between and she says, I did that mistakes. It is my fault. आणि मग आई येते त्याच्या मुलाच्या वतीने त्याची शिक्षा स्वतःवर घेते आणि म्हणते की त्याने काही केलं नाही, चूक माझी आहे. Same way, Jesus took that punishment which belongs to us. आणि अशाच प्रकारे प्रभू येशूने शिक्षा स्वतःवर घेतली जी आपल्यावर येणार होती ती. That is eternal death. आणि ती म्हणजे सार्वकालिक मृत्यू. So this is what Good Friday is. आणि हाच तो उत्तम शुक्रवार आहे. Jesus took your punishment. प्रभू येशूने तुमची शिक्षा स्वतःवर घेतली. Whoever you are, जे काही तुम्ही असाल, Jesus loves you. प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो. He loves you so much तो तुमच्यावर खूप प्रीती करतो that He died for you. की तो तुमच्यासाठी मरण पावला. He gave His life. त्याचं जीवन त्याने तुमच्यासाठी समर्पित He केलं. took that punishment त्याने ते शासन स्वतःवरती स्वीकारलं so that we will not die twice. की जेणेकरून आपण 2 वेळा मरणार नाही. One day we are going to leave this world. एके दिवशी आपण हे जग सोडून जाणार. So there is a death after death. मृत्यूनंतर मरण आहे And there is a life after death. आणि मृत्यूनंतर जीवन देखील आहे. It is our choice. आणि ही आपली निवड आहे. That's called eternal death. त्याला सार्वकालिक मरण म्हटलं आहे That's called eternal life. आणि सार्वकालिक जीवन देखील म्हटलं My आहे. prayer is this. माझी प्रार्थना ही आहे, May God give you the eternal life. देव तुम्हाला सार्वकालिक जीवन दे. Whoever you are, कोणीही तुम्ही असा, He loves you. तो तुमच्यावर प्रीती करतो. He will never leave you. तो तुम्हाला कधी सोडणार नाही. He will bless your life. तो तुमचे जीवन आशीर्वादित करेल. He will forgive your sin. तो तुमच्या पापांची क्षमा करेल. His blood will wash your sin. आणि त्याचं रक्त तुमच्या पापांना धुवून शुद्ध करेल. This is what Good Friday is. आणि हाच तो उत्तम शुक्रवार आहे. That's why we call it good. आणि म्हणून आपण त्याला उत्तम म्हटलेलं आहे. Because we don't have to die twice. कारण आपल्याला 2 वेळा मरण्याची गरज नाही. Only once we will die. फक्त एकदाच आपण मरणार And then we will have life. आणि त्यानंतर सार्वकालिक जीवन. That is eternal life. ते म्हणजे सार्वकालिक This is what the hope we have. आणि हीच आशा आपल्याला आहे. That's why it is a Good Friday. आणि म्हणून हा उत्तम शुक्रवार आहे. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. May God forgive all your sins. देव तुमच्या सर्व पापांची क्षमा करो. May God give you a new life, देव तुम्हाला नवीन जीवन देव, a blessed life, आशीर्वादित जीवन, happy life. आनंदी जीवन. And may God help you आणि देव तुमचं सहाय्य करो to forgive क्षमा करण्यासाठी. your wife, तुमच्या पत्नीची, your husband, तुमच्या पतीची, your children, तुमच्या मुलांची, your neighbor, तुमच्या शेजाऱ्यांची or your enemy. किंवा तुमच्या शत्रूंची. Because God is love. कारण देव प्रीती आहे. He loves you. तो तुमच्यावर प्रेम करतो. Thank you for watching this video. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. If you like, please share to others. जर आवडला असेल तर इतरांसाठी शेअर. And if you have not subscribed,
please subscribe सबस्क्राईब केलं नसेल तर करा, so that you will be able to listen our next message that is on Easter. आणि ईस्टरच्या दिवशी तुम्ही आमचा पुढचा मेसेज ऐकू शकाल. Thank you so much. धन्यवाद. God bless you. Amen.